नमस्कार, मी विजय आटोळे आणि आपण पाहत आहात विजय आटोळे यूट्यूब चॅनल। आज 19 फेब्रुवारी, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस। प्रिय सविता, देवाने तुला माझ्या आयुष्यात आणले त्याबद्दल मी नेहमीच ईश्वराचा ऋणी राहील। तुझ्या येण्यानं आयुष्य माझं सुंदर झालं आहे। जाऊ नकोस माझ्यापासून लांब, प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे। तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य नेहमी कायम राहावे आणि तू पाहिलेली स्वप्न पूर्ण व्हावी आणि तुझी साथ मला आयुष्यभर मिळावी। तू डोळ्यात पाहून हसावं, किती संकटे आली तरी तू आहे म्हणून तर सगळं काही माझं आहे। तू आहे म्हणून तर सगळं काही माझं आहे। सविता, तुला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज मी आमच्या मागील आयुष्यातील आठवणींना उजाळावं, माझ्या अर्धांगिनीला शुभेच्छा देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। मित्रांनो, नवरा बायकोचं नातं कसं असावं याची काल्पनिक कथा मी तुम्हाला सांगतो। पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। दोघेजण नवरा बायको असतात। लग्नाच्या 25व्या वाढदिवशी त्या दोघांच्या मनात काय विचार येतात हे त्यांनी एका डायरीवर लिहून ठेवायला सुरुवात केली आणि बरोबर 1 वर्ष पूर्ण झाल्यावर बायकोने आपल्या नवऱ्याबद्दल काय लिहिलं आहे ते वाचायचं ठरलं। बायकोच्या डायरीचं पहिलं पान उघडलं आणि पहिलं पान, दुसरं पान, तिसरं पान असं उलटलं तर तिने आपल्या नवऱ्याबद्दल लिहिलं होतं ते म्हणजे असं: आज लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी मला आवडीचं गिफ्ट नाही मिळालं। आज जेवायला बाहेर जायचं होतं पण नवरा विसरूनच गेला। आज माझ्या आवडीच्या हिरोचा सिनेमा दाखवणार होता पण घरी आल्यावर विचारले तर म्हणाला, खूप दमलोय, आज नको जायला। आज माझ्या माहेरची माणसं आली होती पण त्यांच्याशी तो धड बोललाही नाही। आज किती दिवसांनी तो माझ्यासाठी साडी घेऊन आला, ती पण जुन्या डिझाईनची होती। दिवसेंदिवस अशाच छोट्या मोठ्या कुरबुरीनं तिच्या डायरीचं पानं भरलेली होती। ती वाचून नवऱ्याचे डोळे मात्र भरून आले आणि तो म्हणाला, माझ्या हातून एवढ्या चुका झालेल्या आहेत हे मला माहीत नव्हतं। आता यापुढे अशा चुका होणार नाहीत याची मी काळजी नक्की घेईन। अशा रीतीने बायकोची डायरी वाचून झाली आणि मग बायकोने नवऱ्याची डायरी हातात घेतली। पहिलं पान कोरं, दुसरं पान कोरं, तिसरं पान कोरं, आणखी बरीच पाने उलटली, तीही तशीच कोरी होती आणि मग बायको म्हणाली, मला वाटलं नव्हतं तुम्ही माझी एवढी इच्छा पूर्ण करणार नाही म्हणून। दोघांनी ही डायरी लिहायचं आपलं ठरलं होतं ना, पण तुम्ही तर काहीच नाही लिहिलं। आणि नंतर बायको म्हणाली, मी वर्षभर तुमच्यात काहीतरी सुधारणा व्हावी म्हणून सगळे तपशील लिहून ठेवले, तुम्हाला वाचायला दिले आणि तुम्ही मात्र काहीच नाही लिहिलं। मग नवऱ्याने स्मित हास्य केले आणि म्हणाला, जे लिहायचे होते ना ते मी शेवटच्या पानावर लिहिलं आहे, ते तू वाच। मग मात्र बायकोने शेवटचं पान उघडलं, त्यात लिहिलं होतं, मी तुझ्या तोंडावर कितीही तक्रारी केल्या तरी तू आजवर जो त्याग माझ्यासाठी आणि आपल्या कुटुंबियासाठी केलास, इतक्या वर्षात जे भरभरून मला प्रेम दिलंस, त्या तुलनेत या डायरीत लिहावं असं एकही कमतरता मला तुझ्यात आढळली नाही। तुझ्यात काही कमतरता नाही असं नाही, परंतु तू केलेला त्याग, समर्पण, तुझं प्रेम या सगळ्यापेक्षाही जास्त आहे। माझ्या अगणित चुकांनंतरही तू माझ्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या छोट्या टप्प्यावर माझी सावली बनून मला साथ दिलीस। आता माझ्याच सावलीत मला तुझे दोष तरी कसे दिसतील? आता मात्र रडण्याची वेळ बायकोवर आली होती। तिने नवऱ्याच्या हातातील स्वतःची डायरी ओढून घेतली आणि जाळून टाकली। त्यात आत्तापर्यंतचे सगळे रुसवे फुगवे सुद्धा जळून खाक झाले।
लग्नाच्या 25 वर्षानंतर त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा नवीन जोडप्याप्रमाणे प्रेम फुलू लागलं. मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर ही एक काल्पनिक गोष्ट आहे. पत्नीच्या जागी पती किंवा पतीच्या जागी पत्नीही असू शकते. यातून एकच संदेश ध्यानात घ्यायचा, तो म्हणजे तारुण्याचा सूर्य अस्ताला निघाला की एकमेकांची उणीधुणी काढण्यापेक्षा आपल्या जोडीदाराने आपल्यासाठी, घरादारासाठी, संसारासाठी किती त्याग केला, किती गोष्टी मुद्दाम केल्या, किती गोष्टी सोडून दिल्या, किती प्रेम केलं तेच आठवायचं. क्षणोक्षणी जोडीदाराने कशी साथ दिली ते आठवायचं. बघा, ते पहिल्यासारखं प्रेम कसं बहरून येईल. आमची पण 25 वर्षे अशीच हसत खेळत गेली. आत्तापर्यंतच्या काळामध्ये मला माझ्या सुखदुःखात नेहमीच माझ्या पत्नीची साथ लाभली आहे आणि यापुढेही आम्ही आयुष्यातील चढउतारांचा सामना करत हसत खेळत जीवन जगण्याचा प्रयत्न करणार आहे. हे मी आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बोलतो आहे. माझी अर्धांगिनी सविता, आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मी तुला याच शुभेच्छा देईन. गोड आठवणी आहेत तेथे हळूवार भावना आहेत. हळूवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे आणि जिथे अतूट प्रेम आहे तेथे नक्कीच सविता तू आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सविता. तुझाच विजय.